Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार. मुंबई तकच्या मोठी बातमी या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी अनुजा आणि मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज खरं तर महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. तिकडे संसदेचं अधिवेशन सुद्धा गाजत आहे. कदाचित वाटू शकते की यातल्याच एखाद्या विषयावर आपण चर्चा करावी, पण त्याच सोबत शनिवार रविवार मध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय ज्याबद्दल आजही प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या, त्याबद्दल आपण आज मोठी बातमीमध्ये चर्चेचा विषय घेतलेला आहे. तो म्हणजे की शिंदेंमुळे भाजप सत्तेत आलेली आहे असं शिवसेनेचे नेते मंत्री अगदी आता भाजपला ठासून का सांगायला लागलेले आहेत. मधल्या काळामध्ये असे अनेक प्रसंग घडले, घटना घडल्या की ज्याच्यामुळे शिवसेनेचा आणि खास करून एकनाथ शिंदे यांचा संयम सुटतोय की काय अशी ही चर्चा होतच होती. पण अलीकडेच म्हणजे अगदी 2 दिवसांपूर्वी मंगल प्रभात लोढा जे भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की भाजप सत्तेत येईल, भाजपचा महापौर होईल. देवाभाऊ शपथ घेण्यासाठी भाजप जेव्हा महापालिकेत जातील त्यावेळी आपली कॉलर टाईट होईल हे त्यांनी म्हटलेलं होतं. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द होता तो म्हणजे की भाजपचा महापौर होईल. या एका शब्दाने किंवा या एका वक्तव्याने खरं तर शिवसेनेचे जे नेते आहेत ते जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कारण की गेल्या 25-30 वर्षांपासून आपण पाहत आहोत की मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर आहे. त्यामुळे जो पक्ष आता सांगत आहे अगदी ठासून की आम्हीच खरी शिवसेना आहे, तो पक्ष इतक्या सहजासहजी महापौर पदावरचा दावा सोडून देईल का? भाजप सोबत गेली म्हणून मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद जे आहे तेही सोडून देईल का? याबद्दल चर्चा किंवा याबद्दल वक्तव्य होऊ शकली असती आणि म्हणूनच लगेचच शिंदेच्या शिवसेनेचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते आता याच्याबद्दल बोलायला सुरुवात झाली. खास करून शंभूराज देसाई की ज्यांनी सुद्धा सांगितलं की 2022ला जर शिंदेने ती भूमिका घेतली नसती, शिंदेने उठाव केला नसता तर आज भाजपला सत्तेचा हा वाटा मिळू शकला नसता. त्यामुळे कुठेतरी हा सांगण्याचा प्रयत्न आहे की 2022ला जे शिंदेने केलं ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्याबद्दल सुद्धा मतमतांतर असू शकतात, ज्याबद्दलचा आम्ही पोल सुद्धा टाकलेला आहे की तुम्हाला काय वाटतं, 2022ला भाजपमुळे शिंदे सत्तेत आले की शिंदेमुळे भाजप सत्तेत आली, की या सत्तेचा भागीदार होण्यासाठी दोघंही जण समसमान कारणीभूत आहेत? याबद्दलचं तुमचं मत तुम्ही पोलद्वारे सुद्धा व्यक्त करू शकता. पण अशाच काहीशा प्रतिक्रिया या संजय शिरसाट असतील, महेंद्र थोरवे असतील, शीतल म्हात्रे असतील, या शिंदेच्या शिवसेनेच्या काही प्रमुख चेहऱ्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि भाजपला याची आठवण करून द्यायला ते लागलेले आहेत की जरी आत्ता तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असलात तरी 2022ला जर शिंदेने तो उठाव केला नसता तर तुम्हाला ही सत्तेची फळं मिळाली नसती असं ते आता सांगायला सुरुवात करत आहेत. इथनच रनपासून सुरुवात करते की मधल्या काळामध्ये ह्याची फार चर्चा सुरू होत होती की किंवा याबद्दल फार बोललं जात होतं की 2022ला शिंदे जे सत्तेत आले, शिंदेकडे मुख्यमंत्री पद जे आलं ते भाजपमुळे आलं आणि ते त्यांनीच महाशक्ती म्हणून केलेल्या दाव्यामुळे जास्त बोललं जात होतं. तर त्यावेळेला कुठेतरी हे म्हटलं जात होतं की ते त्या उपकाराखाली असल्यामुळे किंवा त्या एका दडपणाखाली असल्यामुळे शिंदे भाजपच्या विरोधात फार आक्रमक झालेले पाहायला मिळत नाहीत. पण आता शिंदे जरी होत नसले तरी शिंदेच्या शिवसैनिकांकडनं अशा पद्धतीची वक्तव्य येणं याचा काय अर्थ काढायचा? मला असं दिसतं की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे शिंदेचे लोक हे भारतीय जनता पार्टीपेक्षा जे एक शीतयुद्ध सुरू आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांबरोबर, त्याच्यातनं हे स्टेटमेंट्स आलेली आहेत असं त्याच्यामध्ये मला तरी दिसतंय त्याच्यामध्ये. आणि लोढांचं स्टेटमेंट येणं, कारण लोढांचं स्टेटमेंट ज्या दिवशी आलं, जे आता तू सांगत होतीस लोढांच्या स्टेटमेंटबद्दल आणि त्याच्यावरनं ज्या प्रतिक्रिया आता त्याच्यामध्ये येत आहे, तर लोढांचं स्टेटमेंट आलं ज्यावेळेस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या निमित्ताने जो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये लोढा बोलले. आणि ते बोलत असताना त्यांनी 2 इंटरेस्टिंग स्टेटमेंट केली. एक स्टेटमेंट जे आत्ता आपण चालवतोय की भाजपचा महापौर होईल आणि देवाभाऊ शपथ देण्यासाठी जेव्हा महापालिकेत जातील त्यावेळी आपली कॉलर टाईट होईल, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक स्वप्न पूर्ण होईल असं एक त्यांना कुठेतरी सांगायचं आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्याचबरोबर त्यांनी हेही स्टेटमेंट एक आधी दिलं होतं की महाराष्ट्रातले सगळे पक्ष हे देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, हेही स्टेटमेंट त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं होतं. मला असं दिसतंय की या स्टेटमेंटचाच सगळ्यात जास्त राग कुठेतरी यांना आला असावा शिवसेनेच्या लोकांना आणि त्याच्यातनंच ही गोष्ट सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की ठीक आहे, भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष झाला आहे, भारतीय जनता पार्टी 132 जागा निवडून आल्या आहेत, भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता आणि अजूनही शिवसेनेची डील करताना भाजपच्या चे महाराष्ट्रातले लोक असं समजतात की हे तर आमचा सेकंडरी पक्ष आहे. आणि हे सगळं जरी असेल तरीसुद्धा कुठेतरी या सगळ्या प्रकारामध्ये एकनाथ शिंदेंचं स्टेचर कमी करण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे अशी एक
त्यांना त्याच्यामधनं हे वाटतं आणि त्याच्यातच या प्रतिक्रिया कुठेतरी यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपण बघितलं की हे आपण काय म्हणतात एक्सक्लुजनमध्ये आपण या गोष्टी नाही बघितल्या पाहिजेत. ह्याला आपण बघितलं तर जे आत्ताच्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे वाद घडले त्यामध्ये ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी नगरसेवक कार्यकर्ते घेतले शिवसेनेकडनं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे आपण त्याच्यामध्ये कुठेतरी बघितलं पाहिजे. आणि त्यातनंच आपल्याला लक्षात येते की एकनाथ शिंदे अजूनही स्वतःला ॲसर्ट करतायत कुठे ना कुठेतरी आणि त्यांना असं वाटतंय की सत्तेमध्ये त्यांना त्या पद्धतीचा वाटा मिळत नाही आणि त्याच्यामुळे सतत ही आठवण करून देणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त झालेलं आपल्याला बघायला भेटतंय. म्हणजे भाजप नंबर 1चा पक्ष असेल, भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त आहे, पण तरीसुद्धा सत्तेत येण्यासाठी अजूनही त्यांना जे एकनाथ शिंदेनी उभं केलेलं आहे त्याची गरज आहे आणि एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्याशिवाय किंवा त्यांना एकत्र घेतल्याशिवाय त्यांना सत्तेत येता येणार नाही. ही गोष्ट सतत अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्याच्याबद्दल आपल्याला बघायला मिळतोय. कारण जर आपण बघितलं की जर शिंदेंची हे गेली तर आपसुकच युबीटी त्याच्यातनं वाढेल. कारण शेवटी हे लोक भाजपमध्ये पूर्णपणे सामील करून घेणं सुद्धा मुश्किल असेल. अशा परिस्थितीमध्ये शिंदेना सतत सांगावं लागतंय की बघा माझ्याशिवाय तुम्हाला ही सत्ता नाही मिळू शकत, मला पण तुम्हाला अकोमोडेट करून सतत घ्यावं लागेल त्याच्यामध्ये. खरं तर तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीने की कशा पद्धतीने एकमेकांसोबत त्यांचं ट्युनिंग आहे, तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे, आपण तो प्रेक्षकांसमोर ठेवूया. शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे आत्ताच अलीकडेच जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ह्या डोंबिवलीतला कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे हे रवींद्र चव्हाण यांच्या बाजूला बसलेले पाहायला मिळतात. वरकरणी हा कितीही एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण वाद असला तरी तो तिकडे स्थानिक पातळीवर श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण अशा पद्धतीने आहे. ही सेटिंग अरेंजमेंट अशी होती की मध्ये उदय सामंत होते आणि एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे त्यांच्या बाजूला होते. त्याच्यानंतर उदय सामंतच म्हणाले रवींद्र चव्हाणांशी गप्पा मारताना की तुम्ही इथे बसा आणि मग ते सीट्स एक्सचेंज झाल्या आणि याच्यात तुम्हाला शिंदे हे जेवढे रवींद्र चव्हाण हसत खेळत बोलताना पाहायला मिळतात तेवढे शिंदे हे आपल्याला हसत खेळत बोलताना पाहायला मिळत नाहीयेत. याच्यावरनं काही ठिकाणी म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा वेगळ्या ठिकाणी असे सुद्धा त्याच्यामध्ये अर्थ काढण्यात आलेले आहेत की शिंदे मात्र हे तेवढेच आक्रमक असलेले पाहायला मिळतात. ते त्याच्यामध्ये फार इझिली रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गप्पा मारताना पाहायला मिळत नाहीयेत, फार इझिली त्यांच्यासोबत जेलअप झालेले पाहायला मिळत नाही. जेवढे श्रीकांत शिंदे ते चांगले गप्पा मारताना पाहायला मिळतात रवींद्र चव्हाणांसोबत, तेवढे एकनाथ शिंदे हे मात्र त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने गप्पा मारताना पाहायला मिळत नाहीयेत. रादर ते जास्त सिरियस आहेत असं त्याच्यातनं अर्थ काढले गेले. एवढंच नाही तर ह्याच कार्यक्रमामध्ये हे डोंबिवलीतला एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये दोघांचीही नंतर भाषणं सुद्धा झाली. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणामध्ये, रवींद्र चव्हाण हे टेक्निकली इकडे भाजप प्रदेशाध्यक्षपेक्षा डोंबिवलीचे आमदार म्हणून तिथे भाषण ज्यावेळेला करत होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की डोंबिवलीमध्ये जी काही विकास कामं झाली किंवा ज्या काही गोष्टी आल्या त्या देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यामुळे कशा आल्या हे त्यांनी जास्त तिकडे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा ते जास्त ठसवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की एकनाथ शिंदे हे नंतर भाषणाला आले आणि मग त्यांनी हे असं सांगण्याचा प्रयत्न केला की हे काही केवळ भाजपची सत्ता आहे, केवळ फडणवीस आहेत म्हणून नाही, तर श्रीकांत शिंदे हा सुद्धा एक विकासाभूम चेहरा आहे आणि त्यांच्यामुळे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात डोंबिवलीमध्ये विकास झालेला आहे. त्यांनी काही कामांचा सुद्धा उल्लेख केला. तर इथे पण आपल्याला ती फाईट पाहायला मिळाली. जरी हे मंचावर एकत्र असलेले पाहायला मिळाले, रवींद्र चव्हाण अगदी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपलं अजूनही चांगलं आहे असं मंचावरून दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी रवींद्र चव्हाणांसारखे फेशियल एक्सप्रेशन्स हे एकनाथ शिंदेचे पाहायला मिळत नव्हते आणि त्यातनं तो मेसेज बऱ्यापैकी दिसून येत होता. याची परिणिती अशी झाली की रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे शनिवारी अशा पद्धतीने एकत्र दिसल्यामुळे किंवा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेची नाराजी कायम आहे हे लक्षात घेतल्यानंतर रविवारी जो एक शिवसेनेतनं भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश होता त्याला स्थगिती देण्यात आली. अभिजित थरवळ जे शिवसेनेचे होते शिंदेच्या, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला होता, त्याला स्थगिती द्यावी लागली. एवढं आता शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न हा तिकडे स्थानिक पातळीवर भाजपचा होताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर आज आपण काही नेत्यांची वक्तव्य पाहतच आहोत. तर हे नेमकं काय म्हणजे एकनाथ शिंदे ही नाराजी तर दाखवत आहेत, भाजप हे कितपत जुळवून घेईल, स्थानिक पातळीपर्यंत जुळवून घेईल, कशा पद्धतीने जुळवून घेईल, कारण श्रेयवाद हा अगदी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. इनफॅक्ट डोंबिवलीमध्ये जे बॅनर्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बॅनर्सवर भाजपचा एकही चेहरा नसतो आणि भाजपच्या बॅनर्सवर सुद्धा शिवसेनेचा चेहरा नसतो. गेल्या शनिवार रविवारमध्ये आपण पाहिलेलं होतं एका उद्घाटनाच्या ठिकाणी सुद्धा तिथे श्रेयवादावरनं वाद झालेला होता. डोंबिवलीचे आमदार म्हणून रवींद्र चव्हाण निधी आणतायत की डोंबिवली कल्याणचे खासदार म्हणून श्रीकांत शिंदे तिथे निधी आणतायत, यावरनं सुद्धा हे आपल्याला मतभेद तिथे पाहायला मिळतात. हे ना कसं आहे ना की जसं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ज्या गोष्टी होत होत्या ना तशाच पद्धतीच्या गोष्टी आता व्हायला लागल्यात एका पद्धतीने जर आपण बघितलं तर. आणि त्यातही गंमत अशी आहे की मला वाटतं की 1.5 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये अमित शहा आलेले होते आणि मोदी आलेले होते ॲक्वा लाईनच्या उद्घाटनाच्या वेळेस किंवा याच्या वेळेस. त्यावेळेस आपण बघितलं की तर तिथे
सगळ्यात जास्त बॅनर आपण त्याच्यावर चर्चाही केलेली होती की कशा पद्धतीने सगळ्यात जास्त बॅनर हे शिवसेनेचे लागलेत आणि त्याच्यामध्ये मात्र अमित शहा, नरेंद्र मोदी, बाळासाहेब सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये लावण्यात आलेले होते. कुठेतरी असा एक प्रयत्न होता की आम्ही सुद्धा याच्यामध्ये सामील आहोत आणि मोदींच्या बाबतीमध्ये त्यांच्या नावाने ज्या गोष्टी मिळू शकतात त्याचा क्लेम आमचा सुद्धा त्याच्यावरती क्लेम आहे, ही गोष्ट त्याच्यामधनं सांगायचा प्रयत्न होता. पण ज्यावेळेस त्या गोष्टी लोकल लेवलला येतात तेव्हा मात्र आम्हाला आमचं क्रेडिट मिळालं पाहिजे अशा पद्धतीची ही गोष्ट कुठेतरी शिवसेनेकडनं सांगण्याचा प्रयत्न होतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक स्पष्ट आहे की रवींद्र चव्हाण यांचं मॅन्डेट काय आहे हे शिवसेनेला माहिती आहे. आणि तुला आठवत असेल तर एकनाथ शिंदे नेहमी एक गोष्ट सतत लोकसभा निवडणुकीनंतर सतत म्हणायचे की मला हलक्यात घेऊ नका. त्यावेळेस त्यांचा जो रोख होता तो उद्धव ठाकरेंच्याकडे होता. आत्ताचा त्यांचा जो रोख आहे तो भारतीय जनता पार्टीकडे नाही आहे, तर हा एकनाथ शिंदेंच्या देवेंद्र फडणवीसांचे जे समर्थक आहेत त्यांच्या बाबकडे हा कुठेतरी रोख आहे की काय असं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात आणि ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर आहे या बाबतीतली की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर. आणि त्या परिस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी अक्षरशः एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये आघाडीच उघडलेली होती डायरेक्टली. आपण त्याच्यावरती चर्चाही केली होती की कशा पद्धतीने अमित शहांना भेटून आल्यानंतर सुद्धा शिवसेनेतनं आपल्या पक्षात घेण्याचा रोख हा त्यांचा त्याच पद्धतीने चालू होता. त्यांनी कुठल्याही पद्धतीने त्याला तो ओघ थांबवला नव्हता, हे आपण त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांचा जो तिकडचा जो नेता आहे की ज्याच्याबद्दल त्यांनी ट्विट केलं, तू म्हणालीस त्याच्याबद्दल थरवळ, की त्यांचं सध्या स्टे दिलाय. आता ही काही सरकारी अपॉइंटमेंट नाही ना की सध्या आम्ही स्टे देतोय तुमच्या याला. तुम्ही एका माणसाला पक्षामध्ये घेताय, तो एखादा पक्ष सोडून तुमच्या पक्षामध्ये येतोय, त्या पक्षामध्ये येण्याचा कार्यक्रम झालेला आहे बेसिकली आणि त्यांनी आपला पक्ष सोडलेला आहे. तुमच्या पक्षामध्ये येताना तुमच्याबरोबर काहीतरी चर्चा झाली असणार, तुम्ही त्याबद्दल काहीतरी सांगितलं असणार आणि त्या निमित्तानेच तो तुमच्याकडे येतोय आणि मग ही मोठी लिस्ट तयार होते. मग अगदी दीपेश पात्रे सुद्धा त्याच्यामध्ये येतील. ते खरं आलेत शिवसेना युबीटीमधनं, पण ते गेलेत भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्याच कारणासाठी की भारतीय जनता त्यांना वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेच्या पुढे उभे राहतील म्हणून आणि जो काही झगडा होईल त्याच्यामध्ये आपल्यालाही फायदा होईल. माझ्या माहितीनुसार त्यांना महापौर पदाचं वचनही देण्यात आलेलं आहे, नसेलही कदाचित देण्यात आलं, पण काहीतरी स्पेसिफिक कारण दिलंय म्हणून ते त्या पक्षामध्ये गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर आज शिंदेंशी जुळवून घेताना त्या थरवळांचा बळी गेलाय, ही गोष्ट तर आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. आणि जर एखाद्या नेत्याने आपण ठरवलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल स्टे द्यायचा निर्णय घेतला असेल तर ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदेंनी ज्या पद्धतीचं ज्याला म्हणतो दबाव म्हणूया किंवा प्रेशर ज्या पद्धतीने आणलं की ह्याच्यातनं मेसेज कसा चुकीचा जातो आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी कशा अफेक्ट होऊ शकतात. नाही, पण हे पण समजून प्रेक्षकांच्या ह्याच्यासाठी की प्रेशर आणलं म्हणजे ऑन व्हॉट ग्राउंड्स. आज शिंदेकडे असं काय आहे की ज्याच्यासाठी ते प्रेशर आणू शकतात. 2022 ते 24 मध्ये ते प्रेशर आणण्यासारखं होतं कारण संख्याबळ तसं होतं की भाजप पूर्णतः अवलंबून होती. म्हणजे एक प्रेक्षक सुद्धा तसंच म्हणतात की जर शिंदेनी तो उठाव केला नसता तर भाजपला इतक्या सहजासहजी सत्ता आणणं हे शक्य झालं नसतं. तर आज ज्या वेळेला एवढं बहुमत आहे भाजपकडे स्वतःचं सुद्धा आणि एक ऑलरेडी एक पार्टनर सुद्धा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये शिंदेकडे असे कुठले कार्ड्स आहेत ज्याच्याबरोबर ते प्रेशर आणू शकतात? हे बघ अनुजा, महाराष्ट्राचा पेपर आहे ना, आता सत्ता कोणाची किंवा सरकार कोणाचं बनेल या बाबतीमधला बऱ्याचदा अनेक पेपर्समध्ये असतं ना की एक ऑप्शनल प्रश्न असतात आणि एक प्रश्न असतात जे थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे असतात. तर त्यातला अर्धी गोष्ट सोडवून चालत नाही, उरलेली गोष्ट पण सोडवायला लागते कारण ते कंबाईंड मार्क्स पकडले जातात. सध्या भारतीय जनता पार्टीने ते ऑप्शनल मार्क्स सोडवलेले आहेत. त्यांना लक्षात त्यांना माहिती आहे की आपण ह्यांना बरोबर घेतलंय, त्याच्यातनं या गोष्टी होऊ शकतात वगैरे वगैरे वगैरे. मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आलेलं आहे. पण अजूनही महाराष्ट्रामध्ये हे त्यांनी चाचपून बघितलेलं नाहीये की आपण जर एकट्याने निवडणूक लढवली तर त्यामधनं आपल्याला यश मिळू शकेल. अजूनही शिंदेंच्या बरोबर एक मोठा पक्ष आहे, त्यांच्याबरोबर 57 आमदार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नगरसेवक घेतलेले आहेत, माजी नगरसेवक त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचा समर्थक असलेला एक वर्ग त्याच्यामध्ये आहे. आपण गेल्या शुक्रवारी आपण चर्चा केली होती वेगवेगळ्या सर्व्हेच्या बाबतीमध्ये. त्याच्याहीमध्ये आपण बघितलं की शिंदेंचं रेटिंग खाली दिसत असेल पण तरी नंबर 2चं रेटिंग शिंदेंचं होतं त्याच्यामध्ये. कुठेतरी त्यांनाही मानणारा काही वर्ग त्याच्यामध्ये दिसतोय.
एक सर्वे मला आठवतोय त्याच्यामध्ये हेही दिसत होतं की जर वेगवेगळ्या निवडणुका झाल्या तरी सुद्धा शिंदे 12-14% मतं काहीतरी निवडून आपल्याकडे घेऊ शकतात, हेही त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत होतं. सो एक वर्ग असा आहे की जो शिंदेना तिकडे मतदान करू शकतो. असं नाही होणार की जर उद्या शिंदेना आपण दूर केलं तर त्यांना मतदान करणारा वर्ग डायरेक्टली भारतीय जनता पार्टीकडे मतदान करू शकतो. आणि महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे की एक पक्ष जर विसर्जित झाला किंवा एक पक्ष जर संपला तर त्यांचा पाठीराखा असलेला वर्ग किंवा मतदार हा त्या विसर्जित झालेल्या पक्षाकडे जातोच असं नाही, तो दुसऱ्या एका पक्षाकडे जाऊ शकतो की ज्याच्याकडे त्यांना असं वाटतं. कारण बऱ्याचदा ही भीती असते, नेत्याला ॲडजस्टमेंट मिळून जाते पण जो कार्यकर्ता असतो खालच्या लेवलचा नेता असतो त्याला ती ॲडजस्टमेंट मिळेलच ह्याची गॅरंटी राहत नाही. विधानसभेच्या वेळेस एक वेळ ते ॲडजस्टमेंट करणं सोपं जातं पण खालती तुम्ही जसं जात जाल तसं त्या पद्धतीने ते ॲडजस्टमेंट्स करता येत नाही. त्याच्यामुळे आणि अनेकदा महाराष्ट्राच्या इतिहासाच्या टेक्स्टबुक्समध्ये या गोष्टी म्हणजे रिटर्न नाही पण चर्चांमध्ये या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून इतिहास बऱ्याचदा वाचायचा असतो पण त्याच्यातनं आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात की शरद पवारांचा पक्ष ज्यावेळेस मर्ज झाला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत मुंबई ठाण्या पट्ट्यामध्ये विस्तारलेली शिवसेना शरद पवारांचा काँग्रेस समाजवादी पक्ष विसर्जित झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अचानक महाराष्ट्रभर फोफावली. कारण त्यांना ते फॉर्डर तयार मिळालं, जे फॉर्डर काँग्रेसच्या विरोधात तयार झालेलं होतं. त्यांना त्यांच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये त्यांना सत्तेमध्ये येण्यासाठी काही जागा नव्हती, निवडणुका लढवण्यासाठी जागा नव्हती, तिकीटं मिळण्याची शक्यता कमी होती. त्यांनी ते ह्यांच्याबरोबर राहिलेले होते आणि तो पक्ष विसर्जित झाल्यानंतर त्यांचा खालचा जो समर्थक वर्ग होता तो आपोआप आपसुकच शिवसेनेकडे वळायला सुरुवात झाली आणि त्याच्यातनं शिवसेनेची वाढ ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. अर्थात हिंदुत्व आणि या सगळ्या गोष्टींचा वाटा त्याच्यामध्ये आहेच पण त्याचबरोबर जे तयार कॅडर मिळालं ते बऱ्यापैकी त्यांना शरद पवारांच्या काँग्रेस हेसकडनं मिळालं. खास करून आपण जर बघितलं तर मराठवाडा आणि या सगळ्या भागामध्ये शरद पवारांची जी ताकद होती ती आपसुकच बाळासाहेब ठाकरेंना मिळून गेली होती त्याच्यामध्ये. कारण काँग्रेसमध्ये ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड नेतृत्व होती, ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड नेते होते, ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कॅडर होतं आणि त्यांना वाटत होतं की तिकडे काय आपल्याला जागा मिळू शकणार नाही. म्हणून त्यांनी शिवसेनेचा मार्ग चोखाळला की नवीन पक्ष आहे तिकडे कमीत कमी आपल्याला जागा संधी कदाचित मिळू शकेल. त्यामुळे शिंदेचं असणं हे भारतीय जनता पार्टीसाठी एक बफर आहे की जर शिंदेचा पक्ष नसेल, शिंदेचा पक्ष जर विसर्जित झाला, शिंदेचा पक्ष जर खाली गेला तर त्याच्या बदल्यामध्ये विरोधी पक्षात असलेली शिवसेना, युबीटी किंवा NCP SP, अजूनपर्यंत तरी NCP SP वेगळा आहे त्याच्यामुळे आपण NCP SP म्हणूया, त्यांना तयार लोक त्या पद्धतीने मिळू शकतात, ते फुटलेले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात. आणि एक गोष्ट अजून स्पष्ट झालेली आहे अनुजा, आपण अनेकदा या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे, सतत फक्त पैशाच्या राजकारणावरती तुम्ही राहू शकत नाही, ही गोष्ट पण त्याच्याबद्दल स्पष्ट आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी खालती राजकीय वातावरण तयार राहावं लागतंय कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी, सतत ते काम त्याच्यामध्ये लागतं. कारण आजकाल सगळे कार्यकर्ते पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ते आहेत, कोणी असं नाही आहे की वेगवेगळ्या गोष्टी करत फावल्या वेळात राजकारण करतात. त्याच्यामुळे वेगळा पक्ष असणं कधी कधी आवश्यक असतं आणि ही गोष्ट पण कुठेतरी लक्षात आली. त्यामुळे ताणताना कुठपर्यंत ताणत न्यायचं, पूर्णपणे दबाव टाकता येणार नाही. आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये बायपोलर पॉलिटिक्स झालेलं नाही आहे की महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी असेल तरी सुद्धा प्रत्येक पक्षाचा असा एक स्वतःचा पाठीराखा वर्ग आहे. आणि अजूनही असं नाही झालेलं आहे की आयदर BJP किंवा काँग्रेस किंवा आयदर BJP किंवा दुसरा पक्ष, असं दोन पक्षांमधली फक्त हे नाही आहेत, प्रत्येक पक्षाचं छोटं स्वतःचं असं एक अस्तित्व अजूनही आहे. बच्चू कडूं सारखे नेते सुद्धा आंदोलन उभं करू शकतात, त्यांचं पण एक तिकडे प्रभाव क्षेत्र कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं. स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा कुठेतरी आंदोलन उभं करू शकते. त्यामुळे या परिस्थितीमध्ये फ्रॅगमेंटेड पॉलिटिकल लँडस्केपमध्ये महाराष्ट्राच्या आत्ता भारतीय जनता पार्टीने हे बरोबर ओळखलेलं आहे की कोणाला बरोबर घ्यायचं आणि आपली सत्ता आरामात येऊ शकते. पण त्याच्यामध्ये जर ताटातूट झाली तर त्याचे परिणाम हे सगळ्यांना भोगायला लागतील आणि त्याच्यामध्ये भाजपला सुद्धा कदाचित त्याचा फटका बसू शकतो, याची पण साधारण कल्पना त्यांना कुठेतरी आलेली आहे. 29च्या दृष्टीने ते पुढे कशी मार्गक्रमणा करतात त्यांनी तयारी ऑलरेडी केलेलीच आहे. आपल्याला दिसतंच आहे की त्यांनी बऱ्याच ठिकाणी काँग्रेसमधनं आता लोक घेतलेले आहेत, हारलेले उमेदवार त्यांनी आपल्याबरोबर घेतलेले आहेत की उद्या जर परिस्थिती निर्माणच झाली तर आपल्याकडे प्लॅन B तयार असावा, ही गोष्ट पण त्यांनी त्या दृष्टीने तयार करून ठेवलेली आहे. पण हे करत असताना सुद्धा प्लॅन B पेक्षा प्लॅन A की ह्यांना बरोबर ठेवा, त्यांना सांभाळत राहा आणि राजकारण पुढे चालवत राहा आपलं,
हे जास्त सोपं पडतं, ही गोष्ट पण त्यांच्या लक्षात आलेली आहे अनुजा. पण हा जसा प्लॅन बी भाजपने तयार केलेला असावा त्याच पद्धतीने तो कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सुद्धा तयार ठेवावा लागणार आहे का? कारण की आज ज्या वेळेला एक बातमी ही शिंदेच्या शिवसेनेकडनं देण्यात आली की माहिती नाही कदाचित विरोधी पक्षनेतेबद्दल आत्ता चर्चा भास्कर जाधवांसाठी होतीये, उद्या जाऊन ऍक्च्युअल पद मिळालं तर तिथे तर आदित्य ठाकरेंचं नाव लागेल असे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया होत्या काही प्रमाणात. त्यातनं एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला किंवा एक अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता ह्याला काउंटर म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं एक वेगळं वक्तव्य करण्यात आलं ज्याच्यातनं शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तो असा की शिंदेच्या शिवसेनेमधले सुद्धा काही एक साधारणतः 20-22 आमदार फुटणार आहेत किंवा त्यांचा काहीतरी वेगळा विचार सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. आता याच्यातनं प्रश्न हा उपस्थित होतो की ही चर्चा आता पहिल्यांदा होते किंवा आदित्य ठाकरे बोलले म्हणून होते असं नाहीये. मधल्या काळामध्ये सुद्धा याची चर्चा ही होत होती की उदय सामंत हे कदाचित फुटतील, त्यांचा एक स्वतःचा वेगळा गट ते तयार करत आहेत, ते उद्या भाजपमध्ये जातील, विलीन होतील, उपमुख्यमंत्री करतील, असं बरंच एक संशयाचं वावटळ उदय सामंत यांच्या भोवती फिरवलं जातं. आणि म्हणून हा मुद्दा आहे की जर अशा पद्धतीने वक्तव्य करून अशा पद्धतीने आरेला कारे ही जर शिंदेची शिवसेना करायला लागली तर याच्यामध्ये भाजपचा सुद्धा एखादा प्लॅन तयार असू शकतो. जर शिवसेना एकसंध फोडली जाऊ शकते तर ही शिवसेना उद्या जाऊन फोडली जाऊ शकते किंवा यातलेही आमदार हे स्वतःच्या गळाला लावले जाऊ शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या जाऊन सपोज विचार करा की ज्या 2/3 मेजॉरिटीमुळे एकनाथ शिंदे सांगू शकले की आम्हीच खरा पक्ष आहोत, आम्हीच ओरिजिनल शिवसेना, कारण माझ्याकडे निम्म्याहून जास्त आमदार आलेले आहेत वगैरे वगैरे, हाच तर्क उद्या शिंदेच्या शिवसेनेमधनं फुटून सुद्धा एखादा नेता करू शकतो जर तेवढ्या प्रमाणात गोळा करण्यामध्ये त्याला यश आलं आणि अगेन त्याच्या मागे सुद्धा ती महाशक्ती उभी राहिली तर. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेनं सुद्धा तो प्लॅन बी तयार करावा लागेल का? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे खरं बघायला गेलं तर अनुजा. आणि खरं सांगायचं तर मला नाही वाटत की एकनाथ शिंदेकडे प्लॅन बी आहे. एकनाथ शिंदेकडे ना हे माहिती आहे की या आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांची जी पोझिशन आहे महाराष्ट्रामध्ये ती अत्यंत इंटरेस्टिंग अशी पोझिशन आहे. आणि त्याच्यामुळे कितीही वादावाद झाली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांना बरोबर घेऊन चालावं लागेल. कमीत कमी येत्या पुढच्या काही वर्षात तरी त्यांना त्या पद्धतीने बरोबर चालावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून जे काही करायचं असेल हा धोका त्यांनी ओळखला आहे. तुला आठवत असेल आपण त्याच्यावर चर्चा केली होती की त्यांनी ओळखला आहे हा धोका. म्हणून कमीत कमी ते त्यांच्या दृष्टीने एवढा प्रयत्न करतायत की नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये त्यांच्या पक्षाला व्यवस्थित यश मिळू शकेल, सायझेबल यश मिळू शकेल. ते नंबर 1 असतील 2 असतील हे प्रेडिक्शन आपण आत्ता काही देणार नाही, पण सायझेबल यश मिळू शकेल एवढं मात्र त्यांनी त्याच्यामध्ये प्रेझेन्स त्यांचा त्याच्यामध्ये त्या पद्धतीने दिसला. पण याचं उत्तर द्यायचं झालं तर, आणि मला प्रेक्षकांना पण सांगायचं आहे, तुम्हाला हे काय वाटतं तुम्ही पण जरा सांगा त्याच्याबद्दल. नॉर्मली तुला माहिती असेल तर तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टमेंटवाल्याकडे गेलात की माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट मला जरा प्लॅन बनवून दे म्हणून, तर वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स घेऊन तो माणूस तुमच्या समोर येतो. तो म्हणतो की तुमच्याकडे एक सेफ ऑप्शन आहे की तुम्ही पैसे डिपॉझिटमध्ये ठेवा बँकेमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक फिक्स्ड रिटर्न्स तुम्हाला मिळत राहतील. काँग्रेस आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने 25 वर्ष त्या फिक्स्ड डिपॉझिटवरती काम केलं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही वेळेस RBIने रेट कमी केले आणि त्याच्यामुळे इंटरेस्ट रेट वर खाली होत असतात. त्याच्यामुळे त्या फिक्स्ड डिपॉझिटमधले रेट पण वर खाली होत राहिले, पण साधारणतः ते एकत्र राहिले. त्यांचं एक स्वतःचं एक हे तयार राहिलं. दुसरा एक ऑप्शन तो घेऊन येतो, त्याच्यामध्ये तो SIPचा ऑप्शन घेऊन येतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त 10% जास्त कदाचित रिटर्न्स मिळू शकतात आणि तुम्हाला ती दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. ती भारतीय जनता पार्टीने 2014 नंतर करायला सुरुवात केली की त्यांच्याकडे मोदींच्या नावाने एक SIP स्ट्रॉंग SIP मिळालेला होता, त्याच्यातनं रिटर्न्स त्यांना वाढायला सुरुवात झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी केला. 2022 एक फ्युचर्स अँड ऑप्शन्स नावाचा पण एक रिटर्न असतो आणि तो अत्यंत धोकादायक सुद्धा असतो. मिळालं तर तुम्हाला बंपर पैसे मिळू शकतात, पण डुबलं तर तुमचं सगळं साफ होऊ शकतं. अशा पद्धतीचं फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये सुद्धा काही जण ट्रेड करतात. आणि नॉर्मली इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करणारे लोक फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये जात नाहीत, कारण ते जास्त धोकादायक समजलं जातं. ते जास्त डिफिकल्ट असतं. फ्युचर प्रेडिक्ट करून तुम्हाला त्या पद्धतीने ते इन्व्हेस्टमेंट करायला लागते, त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर 2022 त्यांनी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेड केलं. रिस्क काय होती की भले एकनाथ शिंदे आपल्याबरोबर येतील, आमदार वगैरे बरोबर घेऊन येतील, पण शिवसेनेचं ग्राउंड कॅडर काही चेंज होणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये बरोबर आलेले आमदार सगळे फुकट जातील आणि कदाचित शिवसेना UBT आपला परफॉर्मन्स परत एकदा काढू शकेल. ज्या पद्धतीने भुजबळांना तोडल्यानंतर सुद्धा शिवसेनेने आपला परफॉर्मन्स कायम ठेवला होता, इनफॅक्ट वाढवला. भुजबळांना सुद्धा त्यांनी पराभूत केलेलं होतं. राणेंच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं होतं की पहिल्या निवडणुकीत हार झाली, पण पुढच्यामध्ये मात्र त्यांनी कोकण पुन्हा एकदा आपल्याकडे ताब्यात घेतलेला होता. सो तो एक त्यांच्याकडे डिफिकल्टी होती. पण सलग 2 निवडणुकांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की नाही, शिंदेबरोबर
शिवसेनाकडे सुद्धा 2-3 टर्म्सचे लोक आहेत, त्यांचं पण खालती ग्राउंडला एक नेटवर्क तयार झालंय. भाजपचं त्यांना पाठिंबा मिळाला तर ते त्या पद्धतीने आपले गड राखू शकतात, लढू शकतात. शिवसेनेच्या कॅडरच्या समोर सुद्धा बऱ्याचदा खालचा कार्यकर्ता सुद्धा आपल्याबरोबर शिफ्ट होऊ शकतो, कारण राजकारण बदललेलं आहे. त्या पद्धतीने त्यांना फायदा झाला. पण हा ऑप्शन प्रत्येक वेळेस त्यांना ट्राय नाही करता येणार. कल्पना कर की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर त्यांनी ठरवलं की 22 आमदारांना फोडायचा, काय 22, 25, 30 जे काय असतील आमदार फोडायचे, आणि सपोज खरोखरच उदय सामंत त्या पद्धतीने काय तयार करत असतील एक असा गट, आणि मग जे भाजपत जाणार असतील किंवा असं काही जर असेल असा विचार जरी आपण केला, म्हणजे आपण काही त्याच्याबद्दल कन्फर्मेशन देत नाहीये आणि नाही म्हणत नाहीये, पण सध्याच्या परिस्थितीत तरी तसं काही आपल्याला बघायला मिळत नाहीये. पण सपोज जर तसं जरी असेल तरी सुद्धा ते इंडिव्हिज्युअल आमदार घेणं होईल. पक्ष म्हणून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांच्या माध्यमातून एक संघटना तरी कमीत कमी सकृत दर्शनी समोर उभी केली, त्याची एक सिस्टीम त्यांनी ठेवलेली आहे. ती सिस्टीम कितपत चालतीये नाही चालते हा मुद्दा वेगळा, पण एक सिस्टीम सध्या तरी प्रकृत दर्शनी उभी केली आहे, जी सिमिलर टू NCP आहे एका पद्धतीने, की प्रत्येक भागामध्ये गुलाबराव पाटील जळगावमध्ये आहेत, फलाना इकडे आहेत, पाटणमध्ये शंभूराज देसाई आहेत वगैरे, अशा पद्धतीने त्यांनी एक सिस्टीम उभी केली आणि त्या लोकांना त्यांनी आपल्या बरोबर ताब्यात ठेवलेलं आहे त्या पद्धतीने, बरोबर आहे. तर ती सिस्टीम वर्क करते, आणि जर ती सिस्टीम डिस्ट्रॉय झाली तर त्याचा इम्पॅक्ट जसा 1986 मध्ये शरद पवारांच्या जाण्यामुळे झालेला होता तसाही इम्पॅक्ट होऊ शकतो, किंवा शिंदे साफ संपतील आणि 2+2 4 असं होऊन डायरेक्ट भारतीय जनता पार्टीकडेच सगळे निवडून येतील. त्यांनी ऑलरेडी सगळ्या ठिकाणाकडनं लोक घेतलेली आहेत, पण दॅट इन्व्हॉल्व्स रिस्क. एकदा महाराष्ट्राच्या जनतेने ते ऍक्सेप्ट केलं, पुन्हा ते ऍक्सेप्ट करेल नाही करेल ही सगळी चाचपणी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेना सुद्धा माहिती आहे की त्यांच्याकडचं सगळ्यात मोठं हत्यार हे आहे की त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की ते अवेलेबल माणूस आहे, तो सगळ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी अवेलेबल माणूस आहे, कार्यकर्त्यांना पकडून ठेवणारा माणूस आहे, उद्या जर काही झालं तर कार्यकर्त्यांच्या बाजूने उभं राहणारा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भले कितीही महाशक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील तरी सुद्धा कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, कोणाच्या दबावाखाली येऊन असं नाही म्हणणार की नाही ठीक आहे बाबा आपण हे सोडून देऊ या गोष्ट म्हणून. ऍडजस्टमेंट करेल, वाकेल, पण संधी मिळाल्यानंतर त्याला त्या पद्धतीने हे मिळवून पण देईल. आपण बघितलं की भावना गवळी, कृपाल तुमाने यांना विधान परिषदेत त्यांनी ऍडजस्ट केलं, अनेकांना त्या पद्धतीने ऍडजस्ट करायचा त्यांनी प्रयत्न केला. सो हा एक प्रयत्न त्यांचा त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कुठेतरी नक्कीच दिसून आलं. त्यामुळे त्यांनी सध्या त्या गोष्टींवरती ताब्यात ठेवले, त्यामुळे या गोष्टीचं उत्तर अजून आहे. त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये कन्व्हर्जन त्यांनी त्या SIP आणि फिक्स्ड डिपॉझिट अशा मिक्स्ड फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे, आणि त्यानुसार सध्या भारतीय जनता पार्टी चालू आहे. त्यामुळे तो ऑप्शन असेल नसेल, कितपत राहील नाही राहणार, तरी सुद्धा त्याच्यावरती ते कितपत काम करतील याची शंका सध्या तरी मला वाटते. आणि म्हणूनच ही ऍडजस्टमेंट्स आपल्याला बघायला मिळत आहेत की रवींद्र चव्हाण आज सुद्धा विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी आहेत ऋत्विक भालेकर, ते दिवसभर त्यांच्या पाठीशी होते की तुम्ही असं कसं केलं, त्या वाऱ्यावर सोडलं, काय केलं. एका शब्दाने ते उत्तर द्यायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की मी सध्या ह्याच्याबद्दल बोलणार नाही. कुठेतरी त्यांनी ठरवलेलं आहे की आता आपण त्या दिवशी सुद्धा त्यांनी कोकणात प्रेस कॉन्फरन्स घेतली होती सिंधुदुर्गाला, पण ते त्यांनी वर्षपूर्तीबद्दल बोलले, बाकी इतर कुठल्याही वादविवादाबद्दल ते बोलले नाहीत. आज निलेश राणे त्यांना विधानसभेमध्ये भेटले, त्यांना गळाभेट घेतली, हसले बिसले, या सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्यांनी सध्या माघार त्यांना घ्यावी लागते, ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते. एक पाऊल त्यांनी मागे घेतलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. राऊंड 1 भारतीय जनता पार्टी वॉज प्लस, राऊंड 2 मध्ये एकनाथ शिंदेनी कुठेतरी समान पुन्हा एकदा आणून ठेवलेलं आहे. राऊंड 3, 4, 5 बॉक्सिंगमध्ये जशा 10 राऊंड्स होत राहतात तशा त्या राऊंड्स चालू राहतील. टिकून राहणं या परिस्थितीमध्ये शेवटपर्यंत जर टायमध्ये आपल्याला सोडवायचं असेल तर हा एकमेव ऑप्शन एकनाथ शिंदेकडे, आणि त्या पद्धती, कारण त्यांच्याकडे बी प्लॅनच नाहीये, त्यामुळे ते पूर्ण ताकद ह्याच्यामध्येच लावतायत. ही गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते अनुजा. आणि इंटरेस्टिंगली या पक्ष प्रवेशाला फक्त स्थगिती दिलेली आहे, तो रद्द केलेला नाही. हो. त्यामुळे आम्ही आमच्या बाजूने एक पाऊल मागे जात आहोत, कदाचित समोरच्यांकडनं 2 पाऊल मागे जाण्याची अपेक्षा असू शकते. आता समोरचा माणूस एक पाऊल टाकतोय की 2 पाऊल मागे टाकतोय, खरं बघायला गेलं तर सॉरी, पण मी आतापर्यंत एखादा पक्षप्रवेश सध्या थांबवतोय, नंतर आम्ही ठरवू असं नाही कधी मी ऐकलेलं आहे आतापर्यंत.
पहिल्यांदाच मी हे बघतोय. एक रिसेंटली पण अशा पद्धतीने झालेला होता पक्षप्रवेश, आणि बहुतेक वैभव खेडेकर यांचाही पक्षप्रवेश होताना त्याला थोडा उशीर झालेला होता. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत मधल्या काळामध्ये. पण 1-2 प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, ज्याच्यामध्ये मिलिंद बिरारी 4270 ते म्हणतात की भाजप एकनाथ शिंदे साहेबांना जास्त वेळ सोबत ठेवू शकेल अशी शक्यता ही फारच कमी दिसते. त्याच्यानंतर एक स्वामी समर्थ इन्साइट आहेत, ते म्हणतात की शिंदे यांच्या मागे महाशक्ती म्हणजेच अमित शहा हे असल्यामुळे शिंदे यांना कॉर्नर करणं हे फडणवीस यांना जड जाईल. आता ह्याच्यात माझेच 2 उपप्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही तिघांची उत्तरं द्या, कारण सेमच असल्यामुळे मी एकत्र विचारते. एक ह्यांचं म्हणणं आहे त्या पद्धतीने की हे खरोखर फडणवीसांना जड जाईल का. माझं उलट म्हणणं आहे की ज्यावेळेला महाराष्ट्र भाजपचा प्रश्न येतो त्यावेळेला अमित शहा हे खरोखर शिंदेंवर वरदहस्त ठेवून फडणवीसांना दगा देण्याचा प्रयत्न करतील का, ते यात मला सुद्धा शंका आहे. आणि तिसरा मुद्दा की खरोखर अजून सुद्धा मधल्या काळात घडलेल्या घटनांमुळे खरोखर महाशक्ती ही अजूनही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी तशीच आहे का. जो 2022ला महाशक्तीने पाठी राहण्याचा जो हेतू होता तो साध्य झालेला आहे, किंबहुना तो संपलेला आहे. आता सुद्धा तेवढाच आशीर्वाद एखाद्याच्या मागे ठेवणं हे गरजेचं आहे का. प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हा इमोशनल मुद्दा फार येत नाही की 2022ला साथ दिली म्हणून आता आयुष्यभर आम्ही महाशक्ती म्हणून तुमच्या पाठीशी राहू, हे प्रॅक्टिकली असू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न आहे की खरोखर आत्ता या घडीला ज्या वेळेला भाजपला स्वतःला कुबड्या नकोयत, त्यांना स्वबळावर जायचं आहे, आणि त्या दृष्टीने जर महाराष्ट्र भाजप पाऊल ठेवत असेल तर का महाशक्ती एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहील. नाही, मला असं वाटतं की पाठीशी त्यांच्या जर असती तर त्यांना मुख्यमंत्री पदही मिळालं असतं ना. तेवढ्या प्रमाणामध्ये तर जरी नसेल की तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण करू. सी ऍडजस्टमेंट सुद्धा एका लिमिट पर्यंत केल्या जातात. सुरुवातीला त्यांनी ऍडजस्टमेंट केली की त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की नाही त्यांची पूर्ण गरज आहे आणि ते नवीन आहेत, या पद्धतीने त्यांना संधी त्या पद्धतीने दिली पाहिजे. काही ठिकाणी त्यांचा हट्ट पुरवला, पण तरीसुद्धा काही ठिकाणी शिंदेनाही ऍडजस्टमेंट करावी लागली. हे सगळं करत करत मुख्यमंत्रीपद पण त्यांच्याकडनं गेलं. हे जरी असेल तरीसुद्धा अजून महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्यात, एक शेवटची टेस्ट बाकी आहे. तर त्याच्या पूर्वी अशा पद्धतीने वादविवाद निर्माण झाल्याचा पण फटका पडू शकतो, ह्याची पण त्यांना कल्पना आहे कुठेतरी. आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी असं ठरवलंय की सध्या आपण एका लिमिट पलीकडे त्या गोष्टी घेऊन जायच्या नाहीत, कारण नाहीतर मग त्याचा फायदा हा विरोधी पक्षांना मिळू शकेल. खास करून मुंबईसारख्या ठिकाणी की जी भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्या ठिकाणी जर याच्यामध्ये जराही फटका पडला तरीसुद्धा शिवसेना युबीटीला थेट त्याचा फायदा होऊ शकतो. हे शिंदेकडे येणारी आवक कमी होऊ शकते, त्यांच्याकडे गेलेले लोक बिथरू शकतात, त्यांना क्लॅरिटी मिळाली नाही तर ते सुद्धा इकडे तिकडे उड्या मारू शकतात. या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. मग आत्ताच्या परिस्थितीत हे करायची काय गरज आहे, थोडं आपण अजून थांबून बघूया. बरं, त्याचबरोबर हे पण तितकंच खरं आहे की भाजपमध्ये एक पद्धत आहे की दरवेळेस एखादी गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी त्या बाबतीमधलं हे चाचपून बघितलं जातं की परिस्थिती काय आहे ग्राउंडवरती. ज्या क्षणी भारतीय जनता पार्टीला वाटेल की महाराष्ट्रातली परिस्थिती हे फक्त त्यांच्या एकट्याच्या फायद्याची आहे. आपले एक प्रेक्षक मी जोडून त्याच्यामध्ये घेतो, निषाद रानडे म्हणतात की त्यांनी ऑप्शन निर्माण केला अजित पवारांच्या नावाने. अजित पवारांचा ऑप्शन अजूनही अनेक सर्व्हेजमध्ये, तो मला माहीत नाही की ते नंबर्स त्यांनी दाखवले की नाही दाखवले, पण माझ्या माहितीनुसार अजूनही अनेक सर्व्हेजमध्ये हे दिसून येते की अजित पवार बरोबर असणं हे भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना अजूनही पसंत पडलेलं नाही. एकदा त्यांनी ॲक्सेप्ट केलं की नाही त्यावेळची गरज आहे म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं, पण ते शेवटपर्यंत ते ॲडजस्ट करतीलच याची गॅरंटी नाही त्या पद्धतीने. आणि खास करून पार्थ पवार आणि यांच्याबद्दल जे आरोप झाले आणि या सगळ्या गोष्टी घडल्या, ही पण गोष्ट शिंदेना त्या पद्धतीने माहिती आहे. पण शिंदेना ते ॲक्सेप्ट करतायत. शिंदेच्या लोकांनी किती काही केलं तरी सुद्धा त्यांना त्यांचे कोर मतदार अजूनही मतदान करायला तयार आहेत. त्यांना 100 गुन्हे माफ आहेत म्हणतो ना आपण, त्या पद्धतीच्या गोष्टी करायला ते तयार आहेत. त्याच्यामुळे ती गोष्ट पण त्यांना बघायला मिळालेली आहे. सो त्यांच्या पाठीशी ती महाशक्ती किंवा आपण अमित शहा म्हणूया ते आहेत, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यांना त्या पद्धतीने ॲडजस्टही करून घेतलं जात आहे. सध्या त्यांचा रोल एवढाच आहे की जेवढं शक्य आहे तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं, कुठली पायरी ओलांडायची इथपर्यंत त्यांचा सध्या रोल आहे. डे टू डे ह्याच्यामध्ये कदाचित रोल नसेल त्यांचा, पण तरीसुद्धा बऱ्यापैकी त्यांचा रोल त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तू बघ ना, बिहारमध्ये सुद्धा भाजपने तिकडे नितीश कुमार RJD बरोबर गेल्यानंतर 22मध्ये त्यांनी बोललं होतं की ही शेवटची संधी, आता परत आम्ही तुम्हाला घेणार नाही वगैरे. पण 23मध्ये त्यांच्याही लक्षात आलं ना की कुठेतरी नितीश कुमार बरोबर नसतील तर आपलं नाही गणित जुळून येणार. त्यांनी 16 जागा दिल्याच होत्या त्यावेळेस लोकसभेच्या. विधानसभेला सुद्धा 101 त्यांनी केलंच त्याच्यामध्ये. सो हा पण एक आढावा सतत घेतला जातो. 29 पर्यंत तरी हे अशाच पद्धतीचा आपल्याला कलगीतुरा आपण त्याला म्हणूया पाहिजे, जे आपण म्हणतो मराठी माध्यमांचा अत्यंत आवडता शब्द आहे कलगीतुरा. तर तो कलगीतुरा तसाच चालू राहील असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. आता हा कलगीतुरा
प्रत्यक्षात आणि हा जेन्युइन आहे. म्हणजे जे आता हे भले किती एकमेकांशी हसत खेळत बोलत असतील हे असतील तरी सुद्धा ते एकमेकांना ओळखून आहेत. त्यांना माहिती आहे की आपण हे आमच्यावरती टपलेले आहेत म्हणून. पण सध्या चाचपणं सुरू आहे. 29च्या आधी आपल्याला साधारण कळायला सुरुवात होईल 1-1.5 वर्षापूर्वी की शेवटी त्यांच्या ते लक्षात आलंय का. 19चं उदाहरण बघ ना अनुजा. 2018मध्ये एक उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं ना की आम्ही आता युती करणार नाही म्हणून. भारतीय जनता पार्टी पण म्हणत ठीक आहे आम्ही आमचं करू. 19मध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांच्या लक्षात आलं की नाही आपल्याला बरोबर घ्यावं लागेल त्यांना. तोपर्यंत पुलवामा आणि या सगळ्या गोष्टी व्हायच्या होत्या पण तरीसुद्धा त्यावेळेस ॲडजस्टमेंट झालीच ना शेवटी ती. सो हे त्यावेळेस बघितलं जाईल 1-1.5 वर्षापूर्वी. तोपर्यंत या गोष्टी तशाच चालू राहतील. म्हणजे 27 नंतर साधारणतः आपल्याला त्या गोष्टींचा अंदाज यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. एक त्याच्यात मला असं वाटतं की त्याचीही एक झलक ही आपल्याला निवडणुकांचे निकाल काय लागतात त्याच्यावरनं सुद्धा समजेल. लवकरच महापालिकांच्या निवडणुका तरी लागणार आहेत असं दिसतंय. जिल्हा परिषदांच्या कदाचित या पुढे ढकलल्या जातील कारण जवळपास 17 जिल्हा परिषदांमध्ये 50% मर्यादा आरक्षणाची ही ओलांडली गेलेली आहे आणि कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्या नव्यानं निवडणुका तुम्ही जाहीर करणार आहात त्याच्यात तर कुठल्याही परिस्थितीत त्या 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेली नाही पाहिजे. त्यामुळे कदाचित त्याबद्दल परत एकदा सगळं काम जे आहे ते निवडणूक आयोगाला करावं लागेल. पण त्या निमित्ताने जिल्हा परिषदा थांबवून महापालिकांच्या निवडणुका तरी जानेवारी 31च्या आत घेण्याचे आदेश जे कोर्टाने दिलेले आहेत ते पूर्णत्वास जातील आणि तीच खरी महत्त्वाची परीक्षा असणार आहे. 21 डिसेंबरला आपल्याला नगर परिषदा पालिकांचा निकाल सुद्धा समजेल ज्याचा सुद्धा परिणाम हा पुढच्या महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये होईलच. पण त्याचे निकाल जे लागतील ते सुद्धा आपल्याला पुढच्या वर्षभराचं राजकारणाची दिशा द्यायला पुरेसे ठरतील आणि त्यातनं सुद्धा आपल्याला अंदाज बांधता येईल की 2029 साठीचं प्लॅनिंग हे भाजप कशा पद्धतीने करणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला खरे रंग हे कधीपासून कोणाचे कशा पद्धतीने दिसायला लागतील हेही समजू शकणार आहे. तर या सगळ्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. पण हाच प्रश्न ज्यावेळेला मी पोलमध्ये विचारलेला होता की 2022 मध्ये आता दोघंही एकमेकांकडे बोट दाखवून म्हणतात की बघा तुमच्यामुळे आमच्यामुळे तुम्ही आहात असं दोघंही एकमेकांना सांगतायत. तर प्रेक्षकांचं याच्यातलं काय मत आहे हा प्रश्न विचारला की 2022 मध्ये नेमकी कोणामुळे कोणाची सत्ता आली. तर त्याच्यामध्ये 54% लोक म्हणतात की शिंदेमुळे भाजपची सत्ता आली. पण 30% लोकांचं म्हणणं हे सुद्धा आहे की भाजपमुळे शिंदेची आली. पण ज्याला आपण म्हणतो ना तुझं ना माझं आपल्या सगळ्यांचं आहे असं मानणारा वर्ग हा अवघा 16% आहे की ज्यांचं म्हणणं आहे की दोघंही समसमानच भागीदार आहेत त्याच्यामध्ये. आणि हे ऍक्च्युली तसंच आहे की कोंबडी पहिले की अंड पहिलं या पद्धतीचं ते आर्ग्युमेंट आहे की शिंदेनी उठाव केला नसता तर भाजपची सत्ता आली असती का किंवा भाजपचं बॅकिंग नसतं तर शिंदे उठाव करू शकले असते का असा तो प्रश्न आहे. पण त्यामध्ये जास्त मतं तरी इकडे शिंदेमुळे भाजपची सत्ता आली असं लोक म्हणताना तरी सध्या पाहायला मिळतात. असो तर आज खरं तर गेल्या 2 दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींसंदर्भातलं हे विश्लेषण होतं. याबद्दलची काही मतं आम्ही घेऊ शकलेलो आहोत. कॉमेंट बॉक्समध्ये अनेक जण आपली मतं मांडत राहा. थोड्याच वेळामध्ये आज अधिवेशनामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे याबद्दलचं सुद्धा एक सविस्तर विश्लेषण घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही थेट नागपूरहून लाईव्ह येणार आहोत. त्यामुळे मुंबई तकवरची तीही चर्चा आजच्या मुद्द्यामध्ये पाहायला विसरू नका. तुर्तास आता इथेच थांबतोय. बघत राहा मुंबई तक.